नमस्कार मंडळी, आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. तर आज आपण बनवणार आहे पनीरची भाजी. तर पॅनमध्ये तेल घालायचं, जिरे व 2-3 हिरवे कापलेल्या मिरच्या, 2 मीडियम साईजचे कांदे टाकलेले आहे व थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपलं परतून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊया. तर परतल्यानंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले लाल, तेही आपण व्यवस्थित परतून घेणार आहे व टोमॅटोचा गाळ होईपर्यंत व्यवस्थित परतायचे आहे. तर आपल्या टोमॅटोचा व्यवस्थित आपला गाळ झालेला आहे. तर आपण ते वाटण्यासाठी काढून घेऊया. तर वाटण थोडं थोडं पाणी घालून बारीकसर वाटायचं आहे. तर आपलं वाटण तयार झालं आहे. ते इथं पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं. तेल तापलं की पनीरचे काप करायचे व व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. तुम्हाला हवे तसे जास्त परतवायचे, कमी परतवायचे असेल तर कमी परतून घ्यायचे आहे. तुम्हाला जास्त नाही आणि मीडियम नाही, मी मीडियम साईजचे परतून घेतलेलं आहे. तर परतल्यानंतर ते मी काढून घेत आहे. घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये तेजपत्ता, लवंग, दालचिनी घालून व्यवस्थित फोडणी करायची आहे व अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. पेस्ट घातल्यानंतर आपण केलेला मसाला घालायचा आहे. मसालाही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तो मसाला तेल चांगलं सुटेपर्यंत परतायचा आहे. व आपल्या व्यवस्थित मसाल्याला तेल सुटतं आहे. तर अशाच पद्धतीने मसाला करून घ्यायचा आहे. तर मसाला भाजल्यानंतर त्यात घालायचे हळद, लाल तिखट, घरगुती मसाला, धना पावडर व पनीरचा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित आपल्या मसाल्यात तेल सुटलेलं आहे. तर इथं मी त्याच वाटीने 2 वाटी पाणी घालून घेणार आहे. तर पाणी घातल्यानंतर वरतून कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आपण पनीरचे काप घालूया व व्यवस्थित 2 ते 3 मिनटं व्यवस्थित भाजी शिजवून घेणार आहे. व्यवस्थित भाजी गदागदा शिजवून घ्यायची आहे. आपण डबल 2 ते 3 मिनटं भाजीवर झाकण ठेवून एक वाफ घेणार आहे. तर तयार झाली आपली पनीर भाजी.